परततील माघारी. धन्यवाद डीजे मास्टर. नवीन आलेले फलंदाज पाहायला मिळते आपल्याला राहुल पानसरे. नक्कीच अमित धसाडे पहिल्या चेंडूवरती मात्र विकेट मिळवली. नक्कीच अमित धसाडे म्हटलं तर मग एक माणगाव तालुक्यामध्ये या देखील खेळाडूचं नाव सध्याच्या घडीला चर्चेमध्ये राहिलंय. नक्कीच मागच्या वर्षी अनेक सामने त्यांनी गाजवले होते आपल्या गोलंदाजीच्या जोरावरती. अमित धसाडे यंग टॅलेंटेड युवा खेळाडू गोलंदाज पाहायला मिळते आपल्याला गोलंदाजी मार्कवरती वैयक्तिक पहिलं आणि सांघिक पहिलं षटक घेऊन दोस्ती फायटर संघाकडून नक्कीच चॉईस प्लेअर आयकॉन म्हणून ते खेळताना पाहायला मिळतील आपल्याला. पुढचा बॉल पुन्हा एकदा अमित धसाडे राईट वरती विकेट मारा करतील. अगदी टप्प्याचा बॉल वेगात टाकला होता. बॅट चेंडूचा काही संपर्क नाहीये. चालू चेंडू जाईल यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. निर्धाव चेंडूची संख्या झाली आहे. अर्थात सुरुवात चांगली झाली आहे ती म्हणजे दोस्ती फायटर संघाची. गोलंदाजी विकी सुपरस्टार संघाची. नवीन आलेले फलंदाज राहुल पानसारे ऑन स्ट्राईक पाहायला मिळतील. बॉल उडवला हात फटका बसला. क्षेत्ररक्षक आले तिकडे आणि मात्र दुसरा धक्का राहुल पानसरे सोस्त्यावरती बाद. नक्कीच संघ मालकांकडून गोविंद कासार यांच्याकडून या ओव्हर मध्ये जर 3 विकेट मिळाल्या तर 500 रुपयाचा कॅश प्राइज असेल. नक्कीच अमित धसाडे याचं कौतुक करावं लागेल. 2 विकेट मात्र या ओव्हर मध्ये मिळवल्या गेल्या. त्याच्या माध्यमातून नक्कीच अजून एक देखील धाव खर्च केले नाहीये. नवीन आलेले फलंदाज महेश कोंडेकर पाहायला मिळतील आपल्याला. त्यांच्याकडे देखील या मैदानाचा बराचसा अनुभव आहे. नक्कीच काळभैरव मैदान म्हटलं तर त्यांचं होम ग्राउंड म्हणावं लागेल. याच मैदानावरती त्यांनी प्रॅक्टिस केली. याच मैदानावरती क्रिकेटचे धडे त्यांनी गिरवले. आणि आज पाहूया आपण अमित धसाडे समोर बॅटिंग करत असताना महेश कोंडेकर पुन्हा एकदा. यावेळीचा बॉल चांगला पाहायला मिळाला. वेगात खोलात टाकला. पंचांकडे अपील केली जरूर परंतु त्यांनी अपील फेटाळून लावली. बॅट चेंडू काही संपर्क नाहीये. निर्धाव चेंडू अजून देखील खातं खोललं नाहीये. ते म्हणजे बॅटिंग करत असताना दोस्ती फायटर संघाचं चांगली गोलंदाजी अमित धसाडे मात्र आपला पूर्णपणे चांगली गोलंदाजी करताना पाहायला मिळते. आपल्या ताकदीचा इथे पुरेपूर वापर करताना पुन्हा एकदा पुढचा चेंडू. यावेळी उडाला सुरेख फटका. बॉल हवेत आहे. क्षेत्ररक्षक वेगाने धावतील परंतु त्यांच्या डोक्यावरून चेंडू जाईल सीमारेखा पार. चौकार आणि मात्र संघाचं खातं गोळलं गेलं. इकडे 4 धावा. चांगला फटका पाहायला मिळाला. महेश यांच्या बॅट मधून चौकार आलाय. नक्कीच संघाचं खातं श्रीकृष्ण झालाय धावांचा. पुन्हा एकदा अमित राईट मोरदी विकेटने मारा करतील. अकुटापाचा बॉल त्याला हलक्यात टपरी दिली. बॉल काय पण क्षेत्ररक्षक धावतात वेगाने. बॉल मात्र अडवला गेला तिकडे. 2 धावा पूर्ण तिसरीसाठी पलटतील आणि बघता बघता 3 धावा पूर्ण. गुड रनिंग भेटत विकेट पहा. या वयामध्ये देखील चांगली अशी रनिंग ते करताना पाहायला मिळतील. नक्कीच आर्मी मध्ये कार्यरत होते महेश कोंडेकर. धावसंख्या 3 ने वाढली. धावसंख्या झाली ती म्हणजे 7. अद्याप चांगलं षटक म्हणावं लागेल ते म्हणजे अमित धसाडे याचा फक्त 7 धावा खर्च करत असताना 2 विकेट मात्र त्यांनी मिळवल्या गेल्या त्यांच्या माध्यमातून. आता पाहूया गोलंदाजी मार्कवरती श्रेयस साळवी पाहायला मिळते आपल्याला. वैयक्तिक पहिलं सांघिक दुसरं षटक घेऊन श्रेयसना आमंत्रित केले संघाने.
चला थोडी घाई करायची पंच. आमचे दीपेश माने सर यांचं देखील इकडे आगमन झालंय. या बाईचा बॉल वेगात टाकला तर पायांवरती आदळला. बाईच्या स्वरूपामध्ये नक्कीच एक धाव मिळेल इकडे. लेग बाईचा इशारा पंचांनी केला. नक्कीच एक धाव मिळाली. चांगला बॉल होता. पहिलाच बॉल चांगला वेगामध्ये चांगला धाटणीचा होता. पाहायला मिळाला श्रेयसच्या माध्यमातून. अर्थात इकडे बोल या मैदानावरती आतापर्यंत पाहिलं तर मग गोलंदाजाचं वर्चस्व राहताना पाहायला मिळालं आपल्याला. चांगली अशी पिच मात्र गोलंदाजांना चांगली साथ देताना पाहायला मिळाली. स्ट्राईक एंडवरती आपल्याला पाहायला मिळते प्रशांत बेंडकडे भाऊ. पुन्हा एकदा श्रेयश. यावेळीचा बॉल पुल केलाय. पॉवरफुल बॉल जाईल सीमा रेखा पार. षटकार डीजे. धन्यवाद डीजे मास्टर. जीतना है तो हालात से घबराना क्योंकि जंग के मैदान में लष्कर कभी देखा नहीं करते हे सांगणारा स्ट्रोक पाहायला मिळाला आपल्याला प्रशांत बेंडकर यांच्या बॅट मधून. नक्कीच विकेट गेल्या परंतु आता मला इथून पुढे धावा बनवाव्या लागतील. माझ्या संघासाठी इथून पुढे मला लढावं लागेल आणि तेच करताना मैदानाच्या आतमध्ये प्रशांत बेंडकर यांच्या बॅट मधून मोठा फटका आला. तर पुढचा चेंडू यावेळी हलक्या हाताने संयमाचा फटका खेळताना पाहायला मिळाले. हीच तर खऱ्या प्लेयरची निशाणी असते. नक्कीच मोठा फटका आला. त्यानंतर मात्र एक संयमाचा फटका. स्ट्राईक रोटेट गेली. धावसंख्या मात्र 1 ने वाढली. धावसंख्या झाली ती म्हणजे 15. मोठे फटके जितके महत्वाचे तितके एकेर दुहेरी धावा देखील महत्वाचे असतात क्रिकेटच्या खेळामध्ये. नक्कीच काम करत असताना प्रशांत बेंडकर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाले. नक्कीच 15 धावा लागल्या स्कोर कार्ड वरती. महेश कोंडेकर आता ऑन स्ट्राईक पाहायला मिळतील. पुढचा बॉल श्रेयसचा. फटका सुरेखा समोरच्या घेऊन काढला.
हॅलो 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 चेक वर पुन्हा एकदा मॅच कडे जिकडे आता धावा बनल्या गेल्या त्या म्हणजे 20 पाहूया पुन्हा एकदा गोलंदाजी मागवती गोलंदाज अभि यावेळीचा फटका सुरे काही गॅप मध्ये चेंडू जाईल सरळ सीमा रेखा पार 4 धावांसाठी चौकार धन्यवाद डीजे मास्टर हॅलो यावेळीचा फटका सुरेख बॉल जाईल सीमा रेखा पार षटकार 6 धावांसाठी नक्कीच धन्यवाद डीजे मास्टर नक्कीच सुरेख फटका आला इकडे षटकार आला 6 धावांसाठी गणेश कडू मात्र आता मैदानाच्या आतमध्ये मोठे मोठे फटके मारताना पाहायला मिळतील आपल्याला आता मात्र इथून पुढे बॅटिंग चांगली सांभाळताना पाहायला मिळतात गणेश कडू यांच्या बॅट मधून मोठे फटके येताना पाहायला मिळत आहेत पाहूया पुन्हा एकदा गोलंदाज अभि गोलंदाजी मागून राईट ओव्हर द विकेट अकुल टप्प्याचा बॉल होता त्याला पंचांनी मात्र वाईट घोषित केल्या पंच आमच्याकडे वळतील सांगतील या सिटीचा वाईट बॉल धाव संख्या 1 ने वाढेल धाव संख्या झाली म्हणजे 31 31 लॉस ऑफ द 4 विकेट नक्कीच 4 विकेट गमावल्या परंतु आता गणेश कडू मात्र चांगली बॅटिंग करतात यावेळीचा फटका इथे केलाय मनगडांचा वापर टायमिंग प्रॉपर बॉल करते हवाई सफर 6 धावांसाठी षटकार धन्यवाद डीजे मास्टर आता मात्र हल्ले चढवले गेले ते म्हणजे अभिवरती थोडेसे महागडे षटक मानावं लागेल अभिचं अर्थात गणेश कडू मात्र मैदानाच्या आतमध्ये घणघाती प्रहार करताना पाहायला मिळतात त्यांच्या बॅट मधून मला असं वाटतं 2 षटकार आणि 1 चौकार मात्र या ओव्हर मध्ये आला धाव संख्या झाली ती म्हणजे आता 37 लॉस ऑफ द 4 विकेट अर्थात पुन्हा एकदा अभि दाडवे गोलंदाजी मागवती खोलात टाकला बॉल वेगात टाकला अपील झाली पंचांकडे पंचांनी अपील फटावून लावली परंतु डॉट बॉलची नक्कीच सांगता झाली मैदानाच्या आतमध्ये बऱ्याच काळाने हा डॉट बॉल आला थोडासा कमबॅक करताना पाहायला मिळाले अभि पुन्हा एकदा अभि यावेळीचा बॉल खराब टाकला नकारात्मक चेंडू पंच आमच्याकडे वळतील सांगतील यस इट इज अ वाईट बॉल नक्कीच दिशा से फटके अंपायर जिने दे वाईट के रूप में फटके 1 धाव नक्कीच वधारली धाव शक्य झाली ती म्हणजे 38 38 धावा लागल्या स्कोर कार्ड वरती हे वाईटचे चेंडू असेल ते नक्कीच थांबावे लागतील कारण 1 धाव नक्कीच या मॅच मध्ये महत्वाची असेल पाहूया पुन्हा एकदा पुढचा चेंडू घेऊन अकुल टप्प्याचा फॉल त्याला मात्र उडवलाय बॉल हवेत जाईल सीमारेखा पार 6 धावांसाठी षटकार धन्यवाद डीजे मास्टर नक्कीच अतिशय महागडे षटक म्हणावं लागेल ते म्हणजे अभियानचं 3 षटकार त्यांच्या ओव्हर मध्ये आले त्यानंतर 1 चौकार देखील आला नक्कीच धाव संख्या मात्र झाली ती म्हणजे आता 44 धावा लागल्या स्कोर कार्ड वरती
वैयक्तिक 22 धावांवरती खेळताना पाहायला मिळते आपल्याला गणेश कडू. नक्कीच मैदानाच्या आतमध्ये मात्र आता त्यांनी मोठे मोठे फटके मारा सुरुवात केली. नवीन आलेले गोलंदाज धीरज धाडवे, गोलंदाजी मागवती. धीरजला मात्र इथून पुढे धावा रोखाव्या लागतील. नक्कीच मात्र स्ट्राईक एवढं पाहायला मिळते आपल्याला मंगेश कडू या विभागातील एक मोठं नाव. नक्कीच मंगेश कडू म्हटलं तर एक डावखोर जे एक हार्डचा फलंदाज. पण त्याच्याकडे पाहिलं तर यावेळीचा बॉल पंचांनी सांगितलं नो बॉल. पंचांनी नो घोषित केलं. क्षेत्ररक्षणात काहीतरी अडथळा पाहायला मिळाला. चुकीचे क्षेत्ररक्षण लाभल्यामुळे पंचांनी दंडित केलं गोलंदाजाला. धावसंख्या 1 ने वाढेल. यानंतरचा चेंडू नक्कीच फ्रीटचा असेल. उघडा डोळे बघा नीट. या नंतरचा चेंडू असेल फ्री हिट. मंगेश कडू कितपत फायदा उचलतील फ्रीटचा पाहूया. खराब बॉल. पंच आमच्याकडे वळतील सांगतील वाईट बॉल. नक्कीच लाईन लेंथ पूर्णपणे भरकटताना पाहायला मिळते आपल्याला. धीरज 46 धावा फ्री हिट कायम असेल. हे नकारात्मक चेंडू असेल ना ते मात्र थांबावे लागतील. ते म्हणजे खोलात टाकला फटका फसला. बॉल हवेत आहे. क्षेत्ररक्षक आहेत तिकडे. एक धाव घेतली आणि एकीवरती समाधान. नक्कीच फ्रीडचा बॉल होता त्याच्यावरती झेल टिपला गेला अमितच्या माध्यमातून. परंतु एकच धाव. धावसंख्या 1 ने वाढली. धावसंख्या झाली 47. मात्र गणेशांना स्ट्राईक मिळणं तितकंच गरजेचं होतं कारण की चांगली बॅटिंग करताना पाहायला मिळतात ते. आणि तेच केलं मंगेश यांनी गणेशकडे स्ट्राईक दिली. अर्थात त्यांच्या बॅट मधून नक्कीच 3 षटकार आले होते मागच्या ओव्हरमध्ये. या ओव्हरमध्ये कोणत्या पद्धतीने कामगिरी करतील पाहूया पुन्हा एकदा. धीरज राईट ओव्हर विकेटने मारा करते. फुल टॉस. त्याला मात्र फुल तोल केलाय. स्लॉट मध्ये आला पाठवला पार्किंग प्लॉट मध्ये सरळ 6 धावांसाठी षटकार. धन्यवाद डीजे मास्टर. 6 धावांनी धावपळक पुढे गेल्या. 53 धावा स्कोर कार्ड वरती लागल्या. अर्थात गणेश कडू मात्र मैदानाच्या आतमध्ये मात्र मोठे मोठे फटके मारताना पाहायला मिळतात. एक हार्ड बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये करतात गणेश कडू. वैयक्तिक 28 धावांवरती खेळताना पाहायला मिळतात. नक्कीच त्यांची बॅट बोलायला लागली आहे आता या दुपारच्या सत्रामध्ये. पुन्हा एकदा धीरज. या बाईचा मिस टाइम स्ट्रोक पाहायला मिळाला. यामध्ये चेंडू तिकडे ट्रॅव्हल होईल मागच्या बाजूला. बॉल जाईल जमिनीला घासत फुसत गुदगुले करत. बाईचा बोनसच्या स्वरूपातला चौकार आलाय. नक्कीच धावसंख्या मात्र 4 ने वाढेल. धावसंख्या होईल ती म्हणजे धन्यवाद डीजे. 57 धावा स्कोर कार्ड वरती लागल्या. आता मात्र मंगेश आणि गणेश ही जोडी मात्र मैदानाच्या आतमध्ये टंबू टोकून उभी राहिली आहे. अकुल टप्प्याचा बॉल मोठा फटका खेळत होता. मिस टाइम स्ट्रोक स्वतःवरती नाराज. आणि इकडे काय घडलं विकेट आली. नक्कीच हा बॉल मात्र पाठून दिला सीमारेखा पर परंतु बॅट आणि चेंडूचा काही चांगला संपर्क आला नव्हता. त्या दरम्यान विकेट आली. मात्र मोठी विकेट गणेश कडू बॅक टू द गाव.
नवीन आलेले फलंदाज मयूर माने पाहायला मिळते आपल्याला. पुढचा बॉल आहे पुन्हा एकदा धीरजच्या खात्यामध्ये मात्र सफलता मिळाली. या बाईचा बॉल चांगला पाहायला मिळाला, वेगात टाकला. नक्की बॅटरचा काही संपर्क नाही, सरळ चेंडू यष्टीरक्षकाचा वेध घेईल. निर्धाव चेंडू सांगता मात्र मैदानाच्या आतमध्ये झाली. नक्कीच आता कमबॅक करताना पाहायला मिळतील धीरज. पुन्हा एकदा अकुल टप्प्याचा बॉल, त्याला मात्र उडवले, फटका बसलाय. बॉल हवे, क्षेत्ररक्षक आले, तिकडे काय घडलं? झेल सोडला गेला. एक साधा सुपा झेल सुटला, परंतु रनआउटच्या स्वरूपामध्ये मात्र धावचीत होताना पाहायला मिळाले फलंदाज. एकच धाव असेल, धावसंख्या 1 ने वाढेल. धन्यवाद डीजे मास्टर. नक्कीच शेवटचा षटक या इनिंग मधील. हॅलो चेक. वैयक्तिक पहिलं सांगिक शेवटचं षटक घेऊन राज आले गोलंदाजी मागवती. सत्तावन्न धावा लागल्या स्कोर कार्ड वरती. पाहूया पुन्हा तर राज कोणत्या मध्ये कामगिरी करेल. राईट टर्म राऊंड विकेट मारा करतोय. पहिला बॉल फुल टॉस टाकला होता, बॅट मात्र चांगला पुरेपूर फायदा घेतला नाहीये. एक धाव पूर्ण दुसरीसाठी वेगाने पलटतील. काय घडतंय इकडे? तू मेच्या नादामध्ये विकेट आली. एकाच पटरीवरती 2 रेल्वे आल्या आणि अपघात मात्र घडला गेला. विकेटचं पतन. धन्यवाद डीजे. पुन्हा एकदा राज फुल टॉस होता, समोर खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक आले वेगाने. एक धाव कंप्लीट. फंबल झाले थोडीसे. एकीवरती समाधान. धावसंख्या मात्र 1 ने वाढेल. 60 धावा स्कोर कार्ड वरती लागल्या. या बाईचा बॉल वाईड बॉल घोषित करतील. आउट ऑफ द लेग स्टंप अँड पंच अंपायर सजेस्ट इट इज अ वाईड बॉल. नक्कीच एक धाव वाढली. धावसंख्या 1 ने वाढेल. 61 धावा स्कोर कार्ड वरती लागल्या. चांगली धावसंख्या उभी केली ती म्हणजे स्कोर कार्ड वरती. या बाईचा बॉल दुरून खेळायचा प्रयत्न होता. पंच पुन्हा एकदा आमच्याकडे वळले. पंचांनी सांगितलं येस इट इज अ वाईड बॉल. नक्कीच धावसंख्या पुन्हा एकदा 1 ने वाढेल. 62. नक्कीच अभि फ्रॉम द बॉडी शमण्याचा प्रयत्न आहे राजचा, परंतु लाईन थोडीशी भरकटताना पाहायला मिळाले आणि त्याच कारणामुळे वाईड बॉल आला. इथून पुढे चांगली कामगिरी करावी लागेल. राजला राईटमवरती वेगळं मारा करतात. पुढचा चेंडू कोलाद उडवला. बॉल हवेत. फटका बसला. क्षेत्ररक्षक आले. तिकडे काय घडलं? चुकी घडली आणि चुकीला मात्र क्रिकेटच्या खेळामध्ये माफी नाहीये. चूक दरम्यान चौकार आलाय. घेऊन गेला होता तो. त्याला विचारा ना एकदा.
बॉल हवेत आहे, इकडे फटका फसलाय, क्षेत्ररक्षक आले आणि यावेळी मात्र एक साधा सोपा झेल टिपला गेला, विकेट येईल. हॅलो हॅलो या ठिकाणी आत्ताच आमचे मित्र युवा मराठी उद्योजक तथा व्हिडिओ विभागातील एक युवा कार्यकर्ता अर्थातच कल्पेशजी गजानन मोहिते यांचं शुभागमन झालंय. कल्पेश, आपलं मनपूर्वक स्वागत आहे. NPL परिवारातर्फे आपण आलात त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार. तथा या ब्रेकमध्ये आपण एक सत्कार घेणार आहोत. या बॉल नंतर या ठिकाणी कामतवाडीकर समस्त उपस्थित आहेत. या ठिकाणी आमचे मार्गदर्शक नामदेवदादा अंबिके, त्याचबरोबर जर पाहिलात तर सोहम हळदे आणि समवेत विशाल अंबिके उपस्थित आहेत. आपल्या सर्वांचा या ठिकाणी सत्कार होणार आहे. दरम्यान काय घडलंय, व्यासपीठावरती चेक. या ठिकाणी जर आपण पाहिलात तर व्यासपीठावरती NPL अध्यक्ष आदरणीय राजेशजी कदम यांच्या उपस्थितीमध्ये समस्त कामतवाडीकरांचा या ठिकाणी होतोय सत्कार, ज्यामध्ये आपण पाहतोय नामदेवदादा अंबिके, समवेत विशाल अंबिके, आमचे कालचे खेळाडू पुत्र सोहम हळदे आणि आणखी एक आमचे सहकारी मित्र आहेत. आपल्या सर्वांचं मनस्वी आभार या ठिकाणी व्यक्त करतो. आपण NPL ला उपस्थित राहिलात त्याबद्दल आपले धन्यवाद देतो. जाऊया पुन्हा एकदा कॉम्बॉक्स मध्ये. 66 धावा लागला स्कोर कार्ड वरती. अर्थातच शेवटचा बॉल असेल या इनिंग मधील, या ओव्हर मधील. पाहूया कोणत्या पद्धतीचा बॉल. राज्य समोर खेळून काढलाय, तिकडे क्षेत्ररक्षक आले वेगाने, एक धाव पूर्ण दुसरीसाठी पलटतील. बघता बघता 2 धावा पूर्ण होतील. शेवटच्या चेंडूत 2 धावा. धावसंख्या झाली 68. जिंकण्यासाठी विकी सुपरच्या संघाला असेल 69 धावा. यानंतर आपण करूया कॉमेंट्री बॉक्स मध्ये बदलाव. मी पुन्हा एकदा आमंत्रित करेल मनोज सर यांना. हॅलो हॅलो चेक चेक. डीजे थांबवतो आपल्याला. यानंतर पुन्हा एकदा व्यासपीठाकडे जाऊया, ज्या ठिकाणी आमचे मित्र कल्पेश गजानन मोहिते उपस्थित आहेत. मी विनंती करतो आदरणीय गणेशजी मानकर साहेबांना आपल्या शुभ हस्ते आपण करूया सन्मान या युवा मराठी उद्योजकाचा. कल्पेशचा संघ जरूर NPLच्या पहिल्या यादीमध्ये होता, काही कारणं असतात, हरकत नाहीये, परंतु कल्पेश निश्चित उत्सुक आहे. पुढच्या वर्षी तो पुन्हा एकदा NPL मध्ये देखील दाखल होणार आहे, ही हमी तो आम्हाला देतोय. कल्पेश, तुझ्या संघाला त्या स्पर्धेकरिता देखील मनपूर्वक शुभेच्छा असतील. तुझ्या या संपूर्ण उद्योजक कारकिर्दी करता आणि तुझ्या भावी आयुष्याकरता मनपूर्वक शुभेच्छा. पुन्हा एकदा तुझे मनस्वी आभार. यानंतर पुढील सामना होणार आहे. सज्ज राहायचे राजे ग्रुप सुपर किंग्स आणि त्यांच्या विपक्षामध्ये मला वाटते हरीश दादा दोस्ती फायटर. दोस्ती फायटर चालू सामन्यानंतर लगेच आपला सामना खेळायचा आहे, त्यामुळे आपण त्या हिशोबाने आपला संघ सज्ज ठेवायचा आहे. तुम्ही बसा, मी नंतर बस. हॅलो धन्यवाद. सर्वांचं हार्दिक स्वागत. निजामपूर प्रीमियर लीग चौथ्या पर्वामध्ये आहोत आणि पहिलं सत्र 69 धावांचं लक्ष आता मात्र विकी सुपरस्टार या संघाकडे आहे. आपण पाहतोय दोस्ती फायटर आणि विकी सुपरस्टार यांच्यामधला सामना क्रमांक B ग्रुपमधला दुसरा, जिथे दोस्ती फायटरचे संघमालक सुबोध पवार, संदीप माने यांनी हा संघ खरेदी केलेले आहे. तर आयकॉन मंगेश कडू असणार, तर चॉईस प्रशांत भेंडकळे हे त्यांच्या संघात खेळताना आपण पाहतोय. विकी सुपरस्टार हा सुद्धा एक चांगला बलवान संघ आपण पाहतोय, जिथे आता ते बॅटिंग करणार आहेत. 69 धावांचं एक मोठं आव्हान त्याला पार करायचं आहे. संघमालक गोविंदजी कासार आणि तुषारजी कासार यांच्या मालकीचा संघ आहे. तर आयकॉन संदेश यादव आणि अमित धसाडे हे चॉईस प्लेयर असणार आहेत. या चॉईस प्लेयर आयकॉन आणि या ग्रामीण क्रिकेटमधले तारे सितारे आता कशा प्रकारे चमकणार या भैरवनाथ क्रीडा नगरीमध्ये, या सगळ्यांचं लक्ष जरूर असणार आहे. सर्वांचं हार्दिक स्वागत. मान्यवर कक्षामध्ये जे मान्यवर खऱ्या अर्थाने दाखल झालेले आहेत त्यांचं सुद्धा आयोजन कमिटीतर्फे हार्दिक स्वागत. जे
घरचं काम, ऑफिसचं काम किंबहुना आपल्या महत्त्वाचा आयुष्यातील वेळ देऊन या मैदानाच्या शेजारी आलेत आणि याची देही याची डोळा हा सामना पाहतात त्या प्रेक्षकांचं खऱ्या अर्थाने विशेष आणि विशेष कौतुक. मॅजिक मोमेंटच्या माध्यमातून जे लाईव्ह प्रेक्षक आमच्या या क्रीडा स्पर्धेला जोडलेले आहेत, प्रेक्षकांनो तुमचं सुद्धा हार्दिक असं स्वागत असणार आहे. 69 धावा करायच्या आहेत या दुसऱ्या सामन्यामध्ये. पहिला सामना 33 धावांचा होता. राजे सुपर किंग हा सामना विजयी झालेला आहे आणि संतोष ज्यांनी 3 विकेट घेतल्या ते खऱ्या अर्थाने मॅन ऑफ द मॅचचे पुरस्कार विजेते सुद्धा झालेले आहे. निजामपूर प्रीमियर लीग म्हणजे काय? सर्वांना सर्व काही देणारी क्रीडा स्पर्धा, प्रेक्षकांना भरभरून आनंद देणारे सामने, आयोजकांना आनंद वाटणारे अशी आयोजन आणि त्याहीपेक्षा खेळाडूंना विविध बक्षीस देणारे हे स्पर्धा म्हणजे निजामपूर प्रीमियर लीग. आणि या निजामपूर प्रीमियर लीगच्या मानाच्या सिरपाच्यात आणखीन एक यावर्षी नक्कीच तुरा ओवला जातोय. यावर्षी मोटर बाईक आहे एका खेळाडूला, संजयजी गोळंबे यांच्या स्पॉन्सरशिपमध्येही आहे. या सगळ्याची चर्चा होईल, परंतु सध्याच्या घडीला आता आपण पाहतोय दोस्ती फायटर फाईट करण्यासाठी सज्ज आहे. पहिला गोलंदाज प्रशांत यांच्याकडे नवीन चेंडू हाताळणार आहेत. नवीन चेंडूची सुरुवात, नवीन डावाची सुरुवात, नवीन खेळाची सुरुवात करूया. या पहिल्या चेंडूला शुभारंभ जिथे आपण पाहतोय संदेश सामोरे जातील पहिल्या चेंडूसाठी. चला जास्तीचा वेळ घेऊ नका. आज 9 सामने आपल्याला कव्हर करायचे आहेत आणि या 9 सामन्यामध्ये सर्वांचं सहकार्य. संदेश याही वेळेला आपण पाहतोय पहिला चेंडू प्रशांत यांचा नो चेंडू आहे आणि नक्कीच हा चेंडू पुन्हा टाकावा लागेल प्रशांत यांना. जिथे संदेश याने हलक्या हाताने जरूर खेळला, 1 धाव घेतली आणि 69चा मोठा जो प्रवास आहे तो प्रवास आता चालू झालेला आहे. प्रवास किती मोठा आहे याला महत्व नाही, तुमचं पहिलं पाऊल धाडसाचं पडणं गरजेचं आहे आणि ते पाऊल सध्याच्या घडीला दोन्ही बाजूला जरूर पडलेलं आहे. दोघांची मानसिक स्थिती काय असेल तर माझ्याकडून कोणतीही चुकी होऊ नये, कारण 364 दिवस या सामन्यासाठी आम्ही थांबतोय आणि त्याचा विलन मी नसावा हेच प्रत्येकाला वाटत असते. ही चर्चा जरूर होईल, परंतु आता पुन्हा एकदा श्रेयस डावकुरे स्ट्राईकला जरूर आलेले आहेत. ओहो क्या बात है, सुंदर चेंडू, फलातून चेंडू आणि खऱ्या अर्थाने क्रिकेटचं एक अद्भुत नजारा मैदानाच्या आतमध्ये जरूर पाहायला भेटला. दरम्यानच्या काळात इथे मात्र एक लेग बायची धाव येते आणि इकडे मात्र एकेरी धावेनी धावफलक पुढे जाईल. 3 धावा धावफलकावर यॉर्क करण्याचा नक्कीच प्रयत्न होता. त्या प्रकारचा आपण पाहतोय प्रशांत यांचा प्रयत्न काही कारणास्तव यशस्वी सुद्धा झालेला आहे. हो, याही वेळेला डाव्या एष्टीच्या बाहेर पंच दक्ष आहेत. समांतर हात केले आणि अवांतर धाव लिहिली जाईल स्कोर कार्डवर. याही प्रकारे 1 धाव जरूर विकी सुपरस्टारची जाते, जिथे धावफलकावर 4 धावा धावफलकावर लागलेल्या आहेत. किती लांब जायचं आहे, कसं जायचं आहे, कधी जायचं ज्याने ठरवायचं. वेळेत जायचं असेल तर लांब पल्ल्याच्या प्रवासाला, लांब प्रवासाला धावणारी ट्रेन, विमान पकडावं लागेल आणि विकी सुपरस्टारला तेच करावे लागेल. त्यांची बॅट फ्लाईट मोडला टाकावी लागेल आणि हवाई सफर करावी लागेल. पल्ला लांबचा आहे मित्रांनो. दरम्यानच्या काळात इथे मात्र आपण पाहतोय ऑन साईडला चेंडू टळवलाय, तिकडनं 2 धावा आल्या आणि पुनच 6 धावेवर धावफलक जाऊन पोहोचलेला आहे. शांत चालू आहे क्रिकेट. फटाके संपलेत काय विकी सुपरस्टारचे, परंतु ते फोडावे लागतील. तुमच्याकडचे सगळ्यात मोठे बॉम्ब, सुतळी बॉम्ब काय असतील ते फोडावे लागतील, कारण अभी नाही तो कभी नाही. ही स्पर्धा खूप वाट पाहावी लागते. प्रेमाची, आपुलकीची आणि तुमच्या आमच्या मान सन्मानाची स्पर्धा, अर्थात निजामपूर प्रीमियर लीग. किती बोलावं या क्रीडा स्पर्धेसाठी, कारण सर्वांना सर्व काही देणारी आणि हो सर्वांच्या आवडीची, सर्वांच्या प्रेमाची. मैदानाच्या आतमध्ये संदेश प्रशांत आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवर आहेत. पहिलं षटक हाताळतायत तर तिकडे आपण पाहतोय संदेश स्ट्राईक एंडला जरूर आहेत. पुढचा चेंडू येईल संदेश यांच्यासाठी. पुन्हा एकदा समोरच्या दिशेने लॉंग ऑनला टोळवलाय. क्षेत्ररक्षक आहेत, चुकी केली जाणार नाही. एकेरी धाव येईल आणि या एकेरी धावेने 1 धावफलक पुढे जातोय. मैदानाच्या आतमध्ये एकेरी धाव आली, 7 धावा धावफलकावर, जिथे विकी सुपरस्टार
सुपर फास्ट फलंदाजी करावी लागेल ही चर्चा जरूर होते, कारण लांबचा प्रवास आहे. 69 30 चेंडूमध्ये 69 धावा हा प्रवास आहे, हे गणित आहे, एक कॅल्क्युलेशन आहे, हे इक्वेशन आहे आणि ते सोडवण्यासाठी तुम्हाला सूत्र वापरावे लागतील मैदानाच्या आतमध्ये. ओहो, इथे फटका फसलाय, चेंडू खाली क्षेत्ररक्षक येत आहेत आणि पकडला जाईल. टाळ्या टाळ्या आणि टाळ्या होऊ द्या. आज किती धावपळ असली तरी माझं लक्ष चेंडूकडे आहे. महेशजी गोंडेवकर सांगतायत की हो, क्रिकेट अजून आहे माझ्यात आणि ते दाखवलंय. यस डीजे, या झेलसाठी होऊ द्या एक सुंदर गाणी. थँक्यू सर. या क्रीडानगरीमध्ये आत्ताच बागडगावचे सुपुत्र आमचे बंधू आदरणीय तुषार कदम यांचं शुभागमन झाले. तुषार भाई, आपणास विनंती आहे की आपण व्यासपीठावरती येऊन आसनस्थ व्हायचंय. समेत दिनेशजी शेलार आपणास देखील विनंती करतो की आपण व्यासपीठावरती आसनस्थ व्हायचंय. तुषार कदम आणि दिनेश शेलार दोनही बागडगावच्या सुपुत्रांना विनंती करतो की आपण व्यासपीठावरती आसनस्थ व्हायचंय. हॅलो, हॅलो. खऱ्या अर्थाने आपल्या निजामपूर तील खेळाडूंना एक मोठं व्यासपीठ मिळावं असं स्वप्न ज्यांनी पाहिलं ते महेशजी गोंडेवकर खऱ्या अर्थाने या प्रीमियर लीगचे संस्थापक आहेत आणि आज मैदानात सुद्धा उतरलेले आहेत. काल मी पहिल्यांदा त्यांना भेटलो. आजपर्यंत, कालपासून आजपर्यंत कधी ते व्यासपीठावर दिसले नाही, कुठल्या खुर्चीवर बसता दिसले नाही. आणि आयोजन कसं असावं, इथल्या सगळ्या आयोजकांचं खऱ्या अर्थाने कौतुक कौतुक. आम्ही कशासाठी ही मेहनत करतो तर आमच्या खेळाडूंसाठी. ही चर्चा जरूर होईल. मैदानाच्या आतमध्ये जाऊया पुन्हा एकदा. ओहो, क्या बात आहे. खोलवर पद्धतीचा चेंडू. यस नो यस नो, कॉल चुकला होता. शेवटच्या क्षणी नक्कीच एकामेकाला थांबवलं आणि ही थांबणं खूप फायदेमंद ठरलं. आणि आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये प्रशांत याच्या या चेंडूवर धाव सुद्धा आली नाही. हलक्या हाताने खेळला आणि नक्कीच फॉलो थ्रू मध्ये अडवलं सुद्धा. नक्कीच धाव आली नाही आणि धावफलक सुद्धा पुढे जात नाही. 7 धावा धावफलकावर टाकावी लागेल. फ्लाईट मोडला बॅट आपली, कारण लांबचा प्रवास आहे. ही चर्चा जरूर होते, परंतु तिकडे काय गोलंदाजी करत आहेत. प्रशांतने आतापर्यंत एक सुद्धा मोठा फटका आपल्या बॅटरला मारून दिला नाही. ही जमेची बाजू सध्याच्या घडीला नक्कीच दोस्तीसाठी आहे. ओहो, यू मिस, आय डेफिनेटली हिट, क्लीन बोल्ड, एसटी उद्ध्वस्त आणि जल्लोष होते सध्याच्या घडीला मैदानाच्या आतमध्ये. डीजे नक्कीच थोडेसे थांबलेले आहेत, परंतु नक्कीच आशा करूया डीजे सुद्धा येतील आपल्या जोडीला. इकडे आपण पाहतोय क्लीन बोल्ड केलाय आणि प्रशांत यांचं हे षटक खूप खूप फायदेमंद ठरलेलं आहे. दोस्ती फायटरसाठी आज फाईट करतायत आणि मैदानाच्या आतमध्ये एक षटक संपल्यानंतर आपण पाहतोय 7 धावा जे प्रशांतने हाताळलं आणि तिकडे 2 धावा खर्च केलेल्या आहेत. आपण पाहतोय 7 धावा, चुकीची दुरुस्ती, 7 धावा जरूर खर्च केलेल्या आहेत. काय आक्रमक गोलंदाजी. सुरुवात ज्या प्रकारे होणं गरजेचं आहे ती सुरुवात मात्र प्रशांत याने जरूर केलेली आहे. इथे मात्र आपण पाहतोय नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेले आहेत. जयेश लुष्टे दाखल झालेले आहेत. तर गोलंदाज स्वतः आता महेशदादा यांनी गोलंदाजी जरूर घेतलेली आहे. खूप सारा अनुभव आहे या विभागातलं, किंबहुना माणगाव तालुक्याचं बरंचसं जुनं क्रिकेट त्यांनी खेळलेलं आहे. कदाचित त्यांच्या कालचं क्रिकेट हे स्लीपरला पण नव्हतं, आज शूज घालून खेळतायत. त्यांच्या कालचं क्रिकेट एखादं शर्ट टी शर्ट नसेल तसं असेल, परंतु आज काय क्रिकेट खेळत आहेत, काय बात आहे. त्यांच्या जर आठवणी काढल्या ना तर हा सामना संपून जाईल. सायकलचा प्रवास कित्येक लांबचा असेल, असं एका गाडीवर 4-4 घेऊन येत आहेत. अथर्व साडविलकर यांच्याकडून महेश यांना 500 रुपयाचं हॅट्रिकला पारितोषिक असणार आहे. पहिला चेंडू महेश यांचा चेंडू इथे मात्र फुलटॉस होता, टोल वसूल केलाय. अशा प्रकारचे चेंडू चालणार नाही. बॅटर सांगतायत येतोय षटकार. 6 धावा. 6 धावा आल्या. एक साधा सोपा चेंडू होता, त्याला मात्र मोठा अंजाम दिला संदेशने आणि धावा मात्र 6 जमवलेले आहेत. आपण पाहतोय 13 धावा धावफलकावर. जुन्या क्रिकेटची सुद्धा आठवण येते. घरातून किती बॉल भेटत असतील. आज मुलगा खेळायला निघाला, बॅट काढला की त्याची आरती काढली जाते. आमच्या वेळी मला असं वाटते संध्याकाळी आमची आरती व्हायची. दिवसभर घरात कसे आलो नाही ते. याही गोष्टीची चर्चा होईल. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. महेशजी पुन्हा एकदा.
हो, याच्या संदेश यांच्यासाठी ऑफ साईडला चेंडू लॉंग ऑफचे क्षेत्ररक्षक येत आहे, तिकडनं पहिल्या प्रयत्नात अडवलाय आणि तिकडनं मात्र आज मात्र आपण पाहतो एक धाव जरूर आलेली आहे. एकेरी धावेने धावफलक 14 वर जाऊन पोहोचलेला आहे. क्रिकेट आज खूप बदललेलं आहे. क्रिकेट ही एक बॉलिवूड सारखी इंडस्ट्री निर्माण झालेली आहे. तुम्ही जर याच्यात नाव कमवलं तर पैसा सुद्धा आहे मित्रांनो. हो, क्या बात आहे. इतक्या वयात इतक्या टेन्शन मध्ये सुद्धा ब्लॉक हॉल पद्धतीचा चेंडू, चांगला चेंडू आला. दरम्यानच्या काळात एक धाव आली आणि एकेरी धावेने धावफलक 15 वर जाऊन पोहोचलेला आहे. निजामपूर प्रीमियर लीग, वय वर्ष 10चा खेळाडू, वय वर्ष 42चा खेळाडू, एक मात्र ही प्रीमियर लीग आहे. सगळ्यांना बरोबर घेऊन जाणारी ही क्रीडा स्पर्धा आणि आपण पाहतोय ती क्रीडा स्पर्धा. क्या बात है. सुंदर चेंडू होता, मिड विकेटला टोळवलाय, दूरवरून क्षेत्ररक्षक येईल, खाली क्षेत्र आहे, चेंडू थांबणार नाही, गॅप बरोबर निवडली आणि येतोय चौकार. 4 धावा. धन्यवाद. 19 धावा धावफलकावर आपण पाहतोय. 69चा पाठलाग करायचा आहे विकी सुपरस्टारला, जिथे दोस्ती फायटर फाईट करत आहे दुसऱ्या षटकामध्ये. महेश कोंडेकर मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी करत आहेत आणि हो, आज मात्र फटके येत आहेत त्यांच्या गोलंदाजीवर, कारण आज फोडली जाते त्यांची गोलंदाजी. खराब चेंडू, पुन्हा एकदा फुल टॉस, तिकडे मात्र डीप स्क्वेअर लेगला चेंडू टोलवला, तिकडनं मात्र फेकी चांगली केली गेली, अडवणं सुद्धा चांगलं झालं आणि या चेंडूवर एक मात्र धावा आली. एकेरी धावेने धावफलक आपण पाहतोय. मैदानाच्या आतमध्ये 20 धावा धावफलकावर. खूप सारं क्रिकेट जरूर आपण पाहतोय. 69चा पाठलाग करायचा आहे, जिथे दुसरं षटक मार्गस्थ असताना 20 धावा धावफलकावर. पुन्हा एकदा फुल टॉस, खराब फटका, खराब चेंडू, बरंच खराब क्रिकेट पाहायला भेटते. हा चेंडू सीमारेषा पलीकडे जाणं गरजेचं होतं. नक्कीच विकी सुपरस्टारच्या पाठीराख्यानं वाटत होतं, परंतु तितकासा बॅटवर आला नाही आणि दरम्यानच्या काळात मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय दुसरं षटक इथे मात्र समाप्तीला आलेलं आहे. 2 षटकांती धावफलक आपण पाहू शकता. 2 गड्यांच्या मोबदल्यात विकी सुपरस्टार 21 धावा धावफलकावर. 21 धावा धावफलकावर शुभ अंक जरूर आहे, कारण सर्वांचं आराध्य दैवत श्री गणेशा याला 21 आपण पाहतोय दुर्वांच्या जुड्या जरूर वाहतो. त्याहीपेक्षा 21 मोदक आपण नैवेद्य म्हणून दाखवतो आणि हिंदू संस्कृतीमध्ये अशा काही आहेत ज्या आपण शुभ मानतो. त्यापैकी 21 ही धावसंख्या कोणाला शुभ आहे? एका बाजूला विकी सुपरस्टारला की राजे सुपर किंग्स आपण सज्ज राहायचं यानंतर नाणेफेकीकरिता. आणि दोस्ती फायटर संघमालक आणि संघनायक आपण देखील लक्षात ठेवा की यानंतर आपली लगेच मॅच आहे, त्यामुळे इनिंग ब्रेक मध्ये त्वरित आपण टॉस करणार आहोत. यस, कॉमेंट्री बॉक्स. क्या बात आहे, का योगायोग. मी गजानन बद्दल बोलत होतो आणि साक्षात गणेश मैदानाच्या आतमध्ये दाखल सुद्धा झालेले. हा योगायोग आहे. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. गणेश 3ऱ्या षटकासाठी. हो, समोरच्या दिशेने आपण पाहतोय मारण्याचा प्रयत्न बॅटवर नीटचा आला नाही, तिकडनं मात्र दूरवरून क्षेत्ररक्षक येत आहेत, ऑन साईडचे फेकी केली जाईल आणि गणेशच्या या चेंडूवर मात्र एक मात्र धाव येते. एकेरी धावेने धावफलक जाऊन पोहोचलाय 22 वर, जिथे तुमच्या माहितीसाठी सांगतो 69 धावांचा पाठलाग करायचा आहे. प्रथम बॅटिंग करताना दोस्ती फायटरने फाईट केली आणि हो, या फाईटला आता फायटिंगने उत्तर द्यायचं आहे. मैदानाच्या आतमध्ये ती बॅटिंग करत आहेत सध्याच्या घडीला विकी सुपरस्टार. गणेश यांचा हा चेंडू आपण पाहतोय खाली क्षेत्रामध्ये, 1 बाउन्स, सीमारेखा भेटतोय, येताय 4 धावा, चौकार. धन्यवाद. संदेशच्या बॅट मधून आलाय चौका आणि संदेश पोहोचवलाय 4 धावांचा. हो, धावफलक झालाय 26 वर. काय क्रिकेट चालले आहे. 69 धावांचा पाठलाग करायचा आहे. अजून सुद्धा मोठे फटके मारावे लागतील आणि त्या फटक्यांच्या शोधात सध्याच्या घडीला आघाडीला आलेले संदेश प्रयत्न करत आहेत. ओहो, क्या बात आहे. उजव्या एष्टीवर ब्लॉक करण्याचा प्रयत्न, लॉंग स्टंपला मागे निघून जातोय, चेंडू ट्रॅव्हल होतोय सीमारेखा पलीकडे. संदेश आणखीन 4 धावांची कमाई करतायत आणि येत आहेत चौकार, 4 धावा. धन्यवाद.
बॅटल पाहतो, युद्ध पाहतो. एका बाजूला गोलंदाज संदेश तर दुसऱ्या बाजूला आहेत गणेश यांच्यामधले बॅटल. 2 चेंडू हाताळले गणेश याने आणि संदेशने 2 चेंडूवर 2 चौकार मारले. धावफलकावर 30 धावा, जिथे आपण पाहतोय षटक क्रमांक 3 पुन्हा एकदा हाताळण्यासाठी सज्ज झालेत गणेश. संदेश यांच्यासाठी उचलून फेकून दिलाय. परफेक्ट टायमिंग. क्रिकेटच्या कॉपी बुक स्टाईल मधला फटका आला तसा फेकून दिलाय. षटकार 6 धावा. धन्यवाद. गणेश थांबायला तयार नाही, हार मानायला तयार नाही आणि सुपरस्टार विकीला सांगतायत हो आम्ही करणार कामगिरी. धावफलकावर आपण पाहतोय 36 धावा. पुन्हा एकदा गणेश सज्ज आहेत. पुन्हा एकदा हवाई सफर, बिग हिट आणि येतोय षटकार 6 धावा. गणेश ऑन द फायर केला जातोय संदेशच्या बॅट मधून. धन्यवाद धन्यवाद. 5 चेंडू हाताळले गणेश याने. 2 चौकार 2 षटकार 1 सिंगल आली आणि तब्बल 42 धावा. आव्हान अजून बाकी आहे आणि सांगतायत संदेश हो अजून सुद्धा आम्ही तयार आहोत जिंकण्यासाठी. काय घडते मैदानाच्या आतमध्ये. क्या बात आहे. सुंदर चेंडू टाकला, त्याला मात्र तितकाच कलात्मक रीतीने मारला. क्षेत्ररक्षण चांगलं झालंय. दरम्यानच्या काळात 1 घेतली, दुसरी धाव घेण्याचा संदेश यांचा मानस आहे. इथे विकेट सॅक्रिफाईस केली समोरच्या फलंदाजाने आणि इथे संदेशला मात्र आपण पाहतोय दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला गेला, परंतु तो प्रयत्न कशासाठी गेला हे तुम्हाला आम्हाला जरूर ठाऊक आहे. मैदानाच्या आतमध्ये 1 धाव आली. एकेरी धावेने धावफलक जाऊन पोहोचलाय तब्बल 43 धावा. गणेश यांचं षटक संपलेलं आहे. 18 चेंडूमध्ये 43 झालेले आहेत आणि येणाऱ्या आता मात्र 12 चेंडूमध्ये 26 धावांची गरज आहे. 18 चेंडूमध्ये 43 आला आणि 12 चेंडूमध्ये 26. हे गणित कशा प्रकारे सोडवलं जाईल. आयुष्याचं गणित तुमच्या चांगल्या कर्माने सोडवलं जातं आणि शाळेतलं गणित तुमच्या चांगल्या सूत्राने सोडवलं जातं. मैदानात सुद्धा आता गणित पडलंय. 12 चेंडू 26 धावा. हे जर सोडवायचं असेल तर सूत्र असणार आहे बॅटरला षटकार चौकारांचं. यामध्ये आपलं गणित घालावं लागेल. तर दुसऱ्या बाजूला गोलंदाजाला पण सूत्र असेल. हे गणित सोडवायचं असेल गोलंदाजाला विकेट प्राप्त करावी लागेल. गोलंदाजी लेंथ लाईनवर टाकावं लागेल. या सगळ्याची चर्चा असेल कारण मैदानात सामना आता नाजूक स्थितीत आलेला आहे. म्हणजे तसं पाहिलं गेलं तर सामना दोन्ही बाजूनी आहे. जो चांगली कामगिरी करेल तो नक्कीच विजयाचा हक्कदार होईल. परिश्रमाची पराकाष्ठा आता मात्र बॅटर आणि बॉलनं करण्याची गरजेचं आहे. नेहमीच आम्ही म्हणतो की हे क्रिकेटचं कुरुक्षेत्र आहे. इथे बॅट आणि बॉलचं युद्ध, चेंडू फलीचं द्वंद्व मैदानाच्या आतमध्ये रंगणार आहे आणि हे रंगणारे युद्ध पाहण्यासाठी आज मात्र निजामपूरवासीय आज मात्र मंत्रमुग्ध होत आहेत. मैदानाच्या आतमध्ये 12 चेंडू 26 धावांची गरज. जिथे गोलंदाजी मार्कवर 4था पर्याय साहिल सकपाळ यांच्याकडे पाहिलं जातंय. तर स्ट्राईक एंडला आहेत नयन सत्वे. साहिल सकपाळ नयन सत्वे या दोघांकडे लक्ष असतील. आज पूर्ण टेनिस क्रिकेटची नजर काढावी अशी आज प्रदर्शन कोण करणार. 12 चेंडू 26 धावा. आपण पाहतोय साहिल पहिला चेंडू घेऊन येतील. पहिला चेंडू शरीराचा वेध घेणारा चेंडू 60 वेगाने टाकला साहिल आणि तिकडे मात्र मारता आला नाही बॅटरला. डॉट बॉल येतोय. प्रत्येक डॉट बॉल दडपण निर्माण करेल बॅटरवर. तर हो आशा उंचावेल इथे साहिल यांची. पुन्हा एकदा हो हो क्या बात है. यश काय म्हणतात तर साहिल यांच्याकडे जरूर पहा. आपण पाहू शकता 2 डॉट बॉल निर्णायक चेंडू आहेत. तुमच्याकडे 6 चेंडू साहिलजी दिलेत नाहीत तर तुमच्या आपण पाहतोय दोस्ती फायटरचं भविष्य दिलेलं आहे. आज तुम्ही खर्च केलात तर नक्कीच दोस्ती फायटर अडचणीत येईल. परंतु दुसऱ्या बाजूला बॅटिंगसाठी सुद्धा सज्ज आहेत. तुम्हाला सुद्धा बॅटने बॉल मारायचा आहे. संधी दोन्हीकडे आहे. 2 डॉट बॉल आलेत साहिल यांचे. आता तिसरा बॉल काय येतोय, तिसऱ्या चेंडूवर काय होतोय. साहिल यांचा आत्मविश्वास आता आसमंतात जाऊन पोहोचलेला आहे. 2 डॉट बॉल आल्यानंतर बॅटरवर दडपण आलेला आहे. फुलटॉस चेंडू, खराब फटका समोरच्या दिशेने. क्षेत्ररक्षक आहे, चेंडू खाली आले आणि सोडलाय.
कित्येक जणांनी डोक्याला हात लावला, कित्येक जणांनी डोकं दना दना पडलं, कारण महत्वाच्या क्षणी झेल सुटलाय. आणि हे घडतं क्रिकेटमध्ये, होत्याचं नव्हतं, साधा सोपा झेल होता आणि आज मात्र एक साधा झेल सोडलेला आहे. दरम्यानच्या काळात धावपलकाकडे जाऊया, जिथे 46 धावपलकावर साहिलची अफलातून कामगिरी. मैदानाच्या आतमध्ये आतापर्यंत 3 चेंडू हाताळले आणि धावा दिल्या, 3 धावा दिल्या, त्यातला एक डॉट बॉल होता. झेल जरूर सुटलेला आहे. संदेश यादव यांना जीवनदान भेटलाय. मैदानाच्या आतमध्ये खेळाडूला जीवनदान द्यायचा नाही आणि रणभूमीत शत्रूला जीवनदान द्यायचं नाही, कारण शत्रू जेवढा जीवनदान दिला तितका आणखीन खतरनाक होते, क्रूर होतं. मैदानाचं तेच आहे, तुम्ही जीवनदान दिलात. आता पाहूया पुढच्या चेंडूवर काय होतंय, कारण हा क्रिकेटचं युद्ध आहे, हे द्वंद्व आहे, हे बॅटल आहे. पुन्हा एकदा साहिल, हो क्या बात है, अपील उचलून धरलं आणि LBW च्या स्वरूपात मैदानाच्या बाहेर फेकला जाईल. जल्लोष केला जातोय दोस्ती फायटरच्या माध्यमातून. विकेटचं पतन. साहिल 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 हे नाव मैदानाच्या आतमध्ये येते. तुम्ही स्वतःला सिद्ध करा, लोक तुम्हाला प्रसिद्ध करतील. सकाळी सुद्धा म्हटलं आणि आता सुद्धा म्हणतो, आणखीन 2-3 वेळा म्हणेन, कारण तुमची कामगिरी तुमच्या नावाला साजेशी होणं गरजेचं आहे. नाव बनवणाऱ्याचे असेल, कारण तुम्ही काम असं करा की नाव झालं पाहिजे. नावाने काम तर सगळ्यांचंच होतं. मैदानाच्या आतमध्ये जाऊया. धावपलकावर धावा जिथे आपण पाहतोय 46 झाल्यात. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आकाश दाखल झालेला आहे. संदेश आघाडीला आले. मोक्याच्या क्षणी आपल्या संघाची साथ सोडली संदेश याने. आकाश डान्सिंग डाऊन द विकेट आले. धाव घेतली चेंडूवर, परंतु पोहोचू शकले नाही. कल्पकता दाखवली. शेवटच्या क्षणी चेंडूची निवड वेगळ्या प्रकारे केली. मागे खेचला चेंडू साहिल याने आणि हो तिकडनं वळण सुद्धा दिलं. यष्टीरक्षकाने केलेली चांगली कामगिरी. मंगेश कडू आज मात्र त्यांना माहिती आहे सामना किती महत्वाचा आहे आणि त्या प्रकारे मैदानाच्या आतमध्ये बाउंड्री लाईनला राहून कामगिरी सुद्धा तशीच करत आहेत. साहिल पुन्हा एकदा आकाश. आकाश काय करत आहेत आज मात्र, घर घर गिरक्या घालत आहेत आपल्या बॅटला आणि तिकडनं बॅट आणि बॉलचा संपर्क येत नाही. साहिल यांचं षटक इथे मात्र संपलेलं आहे. 4 षटकांचा खेळ झालेला आहे आणि तिकडे 46 धावा धावपलकावर लागलेल्या आहेत. साहिल यांचं 4थं षटक, जिथे 12 चेंडू 26 धावांची गरज असताना मैदानाच्या आतमध्ये फक्त आणि फक्त 3 धावा खर्च झालेल्या आहेत. साहिल यांची गोलंदाजी जर आवडली असेल तर मित्रांनो एकदा या नवख्या गोलंदाजाला थोड्याशा टाळ्या होऊ द्या. तुमच्या टाळ्या म्हणजे त्यांचा विश्वास वाढेल. याही गोष्टीकडे चर्चा असेल. आता मात्र शेवटचं षटक असणार आहे आणि गणित 6 चेंडू आणि धावांची गरज असणार आहे. 6 चेंडू आणि 23 धावांची गरज असणार आहे. जिथे 12 चेंडू 26 धावांची गरज, जिथे 6 चेंडू 23 धावांची गरज. कशा प्रकारे बॅटिंग आता मात्र विकी सुपरस्टार करतील हे पाहणं गरजेचं आहे. त्याही पलीकडे मंगेश कडू आणि त्यांची टीम आता कोणत्या गोलंदाजावर भरोसा ठेवणार आहे, काय करणार मैदानाच्या आतमध्ये. हे निजामपूरचं क्रिकेट आहे. तुम्हाला असंच क्रिकेट इथं पाहायला भेटेल. टॅलेंट भरून उरलेला आहे इथल्या खेळाडूंमध्ये. तुम्ही जर सकाळी सामना इथे आलात, घरी सांगून आलात थोडासा सामना पाहायला जातो, तुम्ही संध्याकाळपर्यंत इथून जाणार नाही. तुमचा फोन वाजून वाजून बंद होईल. घरचे मात्र कंटाळतील, परंतु तुम्ही या वेडासाठी, क्रिकेटच्या वेडासाठी इथे ठार वेडे व्हाल, कारण मैदानात सामनाच तसा चालू होते. मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी मार्कवर राज साळवी मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहे. तर स्ट्राईक एंडला आहेत नयन सत्वे, राज नयन राज. ओहो, राज यांची गोलंदाजी राजेशाही आहे. उजव्या इष्टीवर हलकासा खाली राहिला, बाहेर जाणाऱ्या चेंडूवर नयन यांना या चेंडूवर प्रहार करता आला नाही. आणखीन एक डॉट बॉल आलेला आहे. आता नयन आणि राज यांचं द्वंद्व जरूर पाहतोय. तसं पाहायला गेलं तर राज हा सुद्धा दोस्ती फायटरचा एक उभरता गोलंदाज आहे आणि एक युवा खेळाडू आहे आणि दुसऱ्या बाजूला नयन यांना सुद्धा आज हिरो बनायचे आहे. तुमच्या कम्फर्ट झोन मध्ये हा सामना नाही, डेंजर झोन मध्ये आहे. इथून जर कामगिरी केली तर आज तुम्हाला डोक्यावर घेतलं जाईल नयन आणि ती संधी आले तुम्हाला.
हो, इथे मात्र आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये चेंडू टोळवला क्षेत्ररक्षक आहेत. नयन जातील का स्ट्राईक एंडला? तर हो, इथे विकेट सॅक्रिफाईस करून नयन यांना पुन्हा एकदा स्ट्राईक एंडला आणलं जाते. तर राजची गोलंदाजी चांगली होती. एकेरी धाव आली. एकेरी धावेने आपण पाहतोय धावफलक जाऊन पोहोचलाय तब्बल 47 धावा, जिथे 69चा पाठलाग आहे. आज सगळ्यांचे लक्ष या भैरवनाथ क्रीडा नगरीला लागलेलं आहे. कोण सुरत, कोण पुणा, बडोदा, किंबहुना वेगवेगळ्या भागातून आज प्रत्येक जण आपल्या ऑफिसमध्ये, आपल्या घरामध्ये मॅजिक मोमेंटला ऑन करून आपल्या टी व्हीवर, आपल्या अँड्रॉइड मोबाईलवर हा सामना जरूर पाहत असतील. कारण आज आणि 4 दिवस आपण या निजामपूरचे तारे सितारे पाहणार आहोत. मैदानाच्या आतमध्ये नवीन बॅटर दाखल झालेले आहेत राज यांच्या समोर. ओहो, पुन्हा एकदा अकूट टप्पा, गुडले स्पॉट आणि तिकडनं उंची दिली. बॅटरला समजला नाही. निर्धाव चेंडूची सांगता, पकड मिळवल्या. आता इथे मात्र दोस्ती फायटर संघाने या सामन्यात, परंतु मित्रांनो क्रिकेट आहे. क्रिकेटच्या शेवटच्या चेंडूपर्यंत नक्कीच आपण सामना पूर्ण करणं गरजेचं आहे. किंबहुना हा क्रिकेटचा नियमच आहे. जोपर्यंत निर्णय येत नाही तोपर्यंत निर्णय घोषित करायचा नाही. पुन्हा एकदा राज पुढच्या चेंडूसाठी. अभि यांच्यासाठी. अभि लेट आले परंतु थेट आले. नयननी मारला. ओके, धन्यवाद. 53 धावा धावफलकावर लागलेल्या आहेत. नयनच्या बॅट मधून हा उशिरा फटका आला. पहिल्या 1-2 चेंडूवर असे 2 फटके आले असते तर नक्कीच याला काहीतरी निर्णय आला असता. कारण आता 2 चेंडू आणि 16 धावांची गरज आहे. ज्याप्रमाणे काल अवकाळी पाऊस पडला ना, तसा नयनच्या बॅट मधून हा अवकाळी षटकार आला. वेळेवर आला असता तर त्याचं महत्व खूप असतं. नयन प्रयत्न करता येत, बॅटवर नीटसा आला नाही. तिकडे मात्र आपण पाहतोय डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने क्षेत्ररक्षक आहेत. पकडला जातोय. औपचारिकता या सामन्यातली जरूर राहिलेली आहे. पुढचा सामना आम्ही घोषित केलेला आहे. आपण तयार राहा दोन्ही संघाने. लगेचच आपण पाहतोय या सामन्यात पकड मात्र निर्माण केलेली आहे. आपण पाहतोय दोस्ती फायटर या संघाने. आज दोस्ती फायटर संघ खूप चांगल्या प्रकारे खेळत आहे. गोविंदजी कासार आणि तुषार गोविंद कासार यांच्या संघ मालक आहेत. आज खुश असतील पहिल्या सामन्यासाठी, आणि का असू नये. संघ मालकाच्या खूप साऱ्या अपेक्षा उंचावलेल्या असतात. आमचे दीपेश माने सर आज सकाळी सामना जिंकले आणि ते आता बिनधास्त झालेले आहेत. काल पासून त्यांनी काही समालोचन केले नाही, परंतु आज निर्धास्त झाले. कदाचित आज याच्या पुढे त्यांचा आवाज जरूर ऐकायला भेटेल, कारण सुपर 4 मध्ये त्यांचा प्रवेश जरूर झालेला आहे. चला, जास्तीचा वेळ घेऊ नका पंच सर, कारण आज 9 सामने आपल्याला कव्हर करायचे आहे आणि आज चांगलं सहकार्य सर्वांचं लाभलेलं आहे. 1 चेंडू आणि धावांची गरज, 16 धावांची गरज आहे, जिथे राज गोलंदाजी मार्कवर. 1 चेंडू आणि त्याची औपचारिकता झेल झालेला आहे. आणि इथे 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 काय घडते मैदानाच्या आतमध्ये? औपचारिकता अजून बाकी आहे. क्रिकेट अजून संपलेलं नाही. पंच सरांनी नक्कीच आपण पाहतोय नो घोषित केलेला आहे आणि फ्री हिट असणार आहे. 2 धावा आल्यात. 2 धावेने धावफलक 56 धावा धावफलकावर. एकच चेंडू शेष आहे राज यांचा आणि 1 चेंडू आणि 14 धावा धावफलकावर येणं गरजेचं आहे. विजयाचं लक्ष. आणि इथे हा मात्र आपण पाहतोय चेंडू ट्रॅव्हल होईल, अडवला जाईल आणि आपण पाहतोय हा सामना संपलेला आहे. सामना मात्र दोस्ती फायटर या संघाने जिंकलेला आहे. दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा. विकी सुपरस्टार सामना जरी गमावला असाल तरी अजून बरंच काही बाकी आहे. कोणाचा आता सामना? चला, दोस्ती फायटर राजे सुपर किंग यांच्यामधला पुढचा सामना असणार आहे. राजे सुपर किंग दोस्ती फायटर. आपण लगेच टॉस साठी या.
6 चेंडूमध्ये 32 धावांची एक वादळी खेळी केली ते गणेश कडू हे मॅन ऑफ द मॅच नक्कीच आहेत. या गणेश कडू आपल्याला चेक. चला दोस्ती फायटर कर्णधार मंगेश कडू आम्ही अगोदर सूचित केलं होतं आपल्याला, त्यामुळे आधी थांबा toss जरा होईल. चुकीची दुरुस्ती करतोय. 2 मिनिटं थांबा. मॅन ऑफ द मॅच साठी थांबा. मॅच बंद केल्यावर मॅन ऑफ द मॅच येईल. ठीक आहे, मॅन ऑफ द मॅच आपण नंतर देऊ. पहिले टॉस करणार आहोत आपण. या ठिकाणी आताच क्रीडा नगरीमध्ये जर आपण पाहिलात तर या स्पर्धेचा आनंद घेण्याकरिता गणेशदादा पवार, आकाश पालांडे, संतोषजी माने आणि प्रदीपजी या ठिकाणी पवार उपस्थित झाले आहेत. समस्त या आमच्या मान्यवरांचं सहर्ष शब्दसंबंधाने स्वागत करतोय. चला टॉस होईल. पहिल्यांदा टॉस करणार आहोत. टॉस करण्याकरिता मी विनंती करतोय आदरणीय गणेशदादा पवार, गणेशजी पवार आपण यायचंय. आपल्या शुभ हस्ते टॉस आपण करणार आहोत, तर मी विनंती करतो आपल्याला यायचंय. पहिल्यांदा टॉस होईल आणि मग आपण प्लेअर ऑफ द मॅच कडे जाणार आहोत. चला पवार साहेबांच्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत. सर 2च मिनिटं थांबवतो आपल्याला. या ठिकाणी पहिल्यांदा टॉस घेणार आहोत. आता एक महत्वाची लढत आपल्या समोर येते, कारण पहिल्या मॅच मध्ये राजे ग्रुप सुपर किंग्स विजयी झालाय, दुसऱ्या मॅच मध्ये या गटामधून दोस्ती फायटर विजयी झालाय. त्यामुळं ही अतिशय